मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिथुन जीवाला म्हणतो की या 6 महिन्यात नक्कीच काही ना काही होणार आहे. आता तूच बघ जीवा, नंदिनीला अपघातातून कुणी वाचवलं? अरे तू वाचवलंस. अरे प्रत्येक ठिकाणी तुझी हिरोसारखी एंट्री कशी होते तिला वाचवण्यासाठी. अरे प्रत्येक वेळी तिचा तू बस स्टॉप कसा होऊ शकतोस जीवा? अरे तू जरा विचार कर. अरे गावी सुद्धा काय झालं? अरे गावी सुद्धा पुजाऱ्याने काय केलं की तिच्या नावाचा गंध पार्थच्या कपाळी लावण्याचं ठरवलं. नेमका पार्थ खाली वाकला ऐनवेळी आणि तिच्या नावाचा गंध कुणाच्या कपाळी लागला तर तुझ्या कपाळी. मग आता त्यावेळी जीवाला सगळे प्रसंग ते मंदिरातले आठवू लागतात की कशा प्रकारे नंदिनीच्या नावाचा गंध मलाच लागला होता. मग मी म्हटलं होतं की नवरा मुलगा मी नाही आहे. त्या पुजाऱ्याने सांगितलं होतं की तुमच्या दोघांची जोडी ही कायम आयुष्यभर अशीच राहीन. मी जेव्हा गुरुजींना सांगितलं नवरा मुलगा नाही आहे तर माझा दादा आहे, दादा ये ना पुढे असं म्हणून तो पार्थला जेव्हा पुढे बोलवतो तेव्हा ती जोगती नसते, तेव्हा ती म्हणते नाही, अरे ते तुझं आहे आणि तुझ्याच नशिबात होतं. मग आता हे सगळं आठवल्यानंतर जीवाला शॉक बसतो. मग मिथुन त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की जीवा, अरे तुला कळतंय का, हे सगळं तुझं होतं, तुझं युनिव्हर्सल हेच सांगतंय तुला. अरे आता तुझ्या लक्षात काय येत नाहीये? अरे काही जोड्या या देव अतिशय फुरसतीने बनवतो आणि त्यातलीच एक जोडी म्हणजे तुम्ही आहात, नंदिनी आणि जीवा. अरे इथे कुठलं कोडं सुटलं नसेल परंतु तुमचं कोडं ना मी सोडवलेलं आहे. आता लिहून घे माझ्याकडनं ना, तू लिहून घे. पुढच्या 7 जन्मासाठी तुम्हाला तुमचं हे युनिवर्स असं बांधून ठेवणार आहे. कारण तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरीही तुमची जोडी ही तुटायची नाही. तेव्हा जीवा त्या गोष्टीचा विचार करत राहतो. तर आय लाईक दिस असं म्हणून मिथुन तेथून जातो. मग आता नंदिनीचा आणि त्याचा फोटो तो हातात घेतो आणि जोगतिनीने सांगितलेलं सगळं बोलणं त्याला आठवतं की कशा प्रकारे मला त्यांनी सांगितलं होतं की जे समोर येईल तेच आपलं मानून जा. आता त्याचबरोबर मिथुनचं बोलणं देखील आठवतं की तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरीही तुमच्या दोघांची जोडी तुटायची नाही. मग दुसरीकडे आता नंदिनी आल्यामुळे रम्या जरा घाबरते. विषय बदलत पिहूला विचारते, काय ग पिहू, काय झालं, सूप नाही आवडलं का तुला? तेव्हा नंदिनी आता रम्याला लगेचच सुनावते आणि विचारते, काय ग, तिचा हात धरून तू काय सूपबद्दल विचारत होतीस का तिला? मग आता हो, तर तिला बरं वाटत नाहीये ना म्हटल्यानंतर तिची काळजी तर मला वाटणारच ना, म्हणूनच तिच्या आवडीचं गरमागरम सूप मी घेऊन आले, हो की नाही पिहू, असं लाडातच ती म्हणते. मग आता पिहू म्हणते, नाही नंदिनी वहिनी, अगं ही ना माझ्यावर ओरडत होती, हिला काहीच काळजी नव्हती माझी. तेव्हा रम्याला राग येतो आणि ती रागातच म्हणते पिहू. मग नंदिनी अजून तिच्यापेक्षा रागात तिच्याकडे पाहते. तर रम्या एकदमच हसते आणि म्हणते, काय अगं पिहू, अगं उगीच कशाला खोटं बोलतीयेस? मग आता नंदिनी म्हणते, ए बाई, खोटं बोलण्याची सवय पिहूला नाहीये, तुला असेल, आणि तुझी काळजी ना तशी मी दारातनंच बघितली. अगं सरळ सरळ ओरडत होतीस तू तिच्या अंगावर. मग रम्या आता आकडतांडव करते आणि मोठ्यानेच विचारते, अरे बापरे, म्हणजे आमचं बोलणं तू चोरून लपून ऐकत होती का दाराच्या पाठीमागनं? मग आता चोरून ऐकायला मी काही कुठली चोरी नाही केली आहे रम्या, असं नंदिनी चांगल्या शब्दात तिला खडसावते. पण तू ज्या पद्धतीने पिहूशी बोलत होतीस, तू ज्या पद्धतीने पिहूला खोदून खोदून प्रश्न विचारत होतीस त्यावरून तुझ्या मनात वेगळं आहे काहीतरी, हे तर मला अगदी नक्की कळलंय. मग रम्या रागातच म्हणते, हे बघ नंदिनी, वाटेल ते ना अजिबात बोलायचं नाही, कारण मी असं काहीही बोललेले नाहीये. मग आता पिहू, मी असं काही बोलले का तुला? असं धावतच आता रम्या तिला विचारते. पिहू अजूनच घाबरते, बिचारी रडायला लागते आणि नंदिनी वहिनी असं म्हणून ती तिला कवटाळते. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ बाळा, तू सूप प्यायली आहेस ना, तू आईकडे जा बरं. मग आता पिहू गुपचूपच आईकडे म्हणजे मंजूकडे जाते. तेव्हा रम्यासुद्धा आता तिच्या पाठोपाठ जायला निघते. नंदिनी आता जोरातच तिचा हात पकडवून ठेवते आणि म्हणते, रम्या, अगं मला सांग, एवढं खोदून खोदून काय ग, काय विचारत काय होतीस तिला? तेव्हा मी काय वाटेल ते विचारेल तिला, तुला काय करायचंय, तू कोण विचारणारी मला जाब, रम्या म्हणते आणि नंदिनीचा हातच अक्षरशः झिडकारते. तेव्हा नंदिनी तोच हात जोरात पकडते आणि म्हणते की मी या घरची ना सून आहे, समजलं? आणि त्याच हक्काने विचारतीये. आणि पिहू एवढी लहान आहे, एवढी घाबरली होती.
अगं तिच्याशी बोलण्याची ही पद्धत आहे का? मग आता रम्या रागातच विचारते, आता तू शिकवणार का मला काय पद्धत आहे ते? अगं तुझ्या आधीपासून ओळखते मी तिला. ती जरी लहान असेल ना तरीही तिचे पराक्रम खूप मोठे आहेत. या अगोदर तिने काय काय केले हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये तुला. मग नंदिनी म्हणते, अगं तुझ्या बाबतीत सुद्धा काही वेगळं नाहीये, कारण तू सुद्धा या अगोदर काय काय पराक्रम केलेत हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. तेव्हा रम्या रागातच म्हणते, बस झालं नंदिनी, आता खूप बोललीस आणि मी ऐकून घेतीये म्हटल्यानंतर वाटेल ते बोलायचं नाही, समजलं? आणि हे बघ, माझ्यावर संशय तर तू अजिबात घेऊ नकोस. तिला फिट्स का आल्या होत्या, नक्की काय झालं होतं, आणि हेच विचारायला मी आले होते, समजलं? मग आता नंदिनी हळूच म्हणते की अगं तोच माझा प्रश्न आहे. अगं इतर वेळी पिहूच्या आसपास सुद्धा न फिरकणारी तू पण आता अचानक पिहूजवळ कशी आलीस तू, आणि तिच्यात एवढं इंटरेस्ट का घेतीयेस? आणि पिहूने खूप पराक्रम गाजवले म्हणतीयेस ना, मग तिच्यासाठी सूप घेऊन आली होती तू चक्क प्यायला? अगं मला चांगलंच माहितीये, गोड गोड बोलून ना तुला तिच्याकडनं काहीतरी वेगळंच काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं, म्हणूनच तिचा हात तू असा गच्च पकडलास. असं म्हणून नंदिनी स्वतःच तिला म्हणजेच रम्याला तिचं मनात काय काळभेर चालू आहे ना हे सांगते आणि विचारते, काय ग तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध तर नाही ना? मग आता जरा थपकतच रम्या म्हणते, ए नंदिनी, तू काही पण बोलू नकोस, माझा कसा संबंध असेल, कारण मी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघ, आता काही केलेलं नसशील ना तर ठीक आहे, नाहीतर माझी पद्धत तुला खूप चांगली माहीत आहे, कारण नंदिनी बोलून नाही तर अगदी करून दाखवते, आणि जर तू काही केलं असेल तरच मी नक्की शोधून काढेन. तर आता रम्या ही रागातच तेथून जाते. तेव्हा नंदिनी तिच्याकडे खूप म्हणजे खूप रागात पाहते. दुसरीकडे पार्थ आता रूममध्ये काम करत बसलेला असतो. तेव्हा जीवा आता तिथे एक शर्ट घेऊन येतो आणि म्हणतो, दादा हे बघ तुझं शर्ट कल्पनाताईंनी चुकून ना माझ्या वॉर्डरोबमध्ये ठेवलं होतं असं वाटतंय, घे तुझा शर्ट. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे राहू दे, तू वापर ना तो शर्ट, काय झालं त्यात, मी माझं तुझं असं कधी केलंय का? अरे जीवा, जे माझं आहे ते तुझंच आहे ना. तेव्हा जीवा पटकन बोलून जातो, आणि जे माझं होतं ना दादा ते तुझं झालंय आता. ॲक्च्युली तो काव्याबद्दल बोलतो, पण पार्थला हे काही कळत नाही. मग आता पार्थ धक्क्यानेच विचारतो, काय म्हणालास तू जीवा? मग जीवा हसून विषय टाळतो आणि जायला निघतो. तेव्हा आता पार्थ पुन्हा त्याला अडवतो आणि म्हणतो, ए जीवा, अरे थांब जरा, बोल माझ्याशी मनमोकळेपणाने, गप्पा मार. तेव्हा जीवा सांगतो, दादा अरे तू आता काम करतोस ना, मग कशाला उगीच गप्पा वगैरे. मग आता पार्थ म्हणतो, अरे काम काय होत राहील, पण तुझ्यापेक्षा हे काम माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये, ये बस बरं. असं म्हणून दोघेही खुर्चीत बसतात. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा तू सतत म्हणत असतोस की मी गप्पा मारायला येतो, मी गप्पा मारायला येतो, पण आपण शेवटच्या कधी गप्पा मारल्या होत्या हे तुला आठवतंय का रे जीवा? अरे आठवायला लागतंय आपण कधी गप्पा मारल्या होत्या ते. अरे तुला सांगू बाळा, लग्नानंतर आपण छान अशा गप्पाच मारलेल्या नाही आहेत. अरे धमाल केली नाही आहे, काही तोडलं नाही की काही फोडलं नाही, आणि आई आपल्याला ओरडली सुद्धा नाही. अरे ते तर जाऊ दे, किती दिवस झाले आपण अगदी खळखळून हसलो सुद्धा नाही. तेव्हा जीवा म्हणतो, खरंच यार, माझ्या तर ही गोष्ट लक्षातच आली नाही, आपण शेवटचं कधी खळखळून हसलो होतो ना हे आठवतच नाहीये. अरे कम्प्लीट चेंज झालंय आपलं लाईफ. मग पार्थ आता अगदी उदास होतो आणि म्हणतो, मला मान्य आहे जीवा, लग्न झाल्यानंतर आपल्या भावंडांमधले संवाद हे कमी होतात, पण आपण भावंड असलो ना तरीही मित्रासारखंच नेहमी राहिलोय. कधी कधी असं वाटतं युगला उगीच हॉस्टेलला पाठवलं, निदान आपल्यातला संवाद तरी संपला नसता. तेव्हा जीवा म्हणतो, हो रे, एकाच घरात राहून आपलं एकमेकांबरोबर बोलणं सुद्धा होत नाही, खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. तेव्हा पार्थ विचारतो, प्रॉब्लेम आहेच आणि ते मला माहिती आहे, पण नक्की काय प्रॉब्लेम आहे जीवा? अरे असा काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात जो तू माझ्याबरोबर शेअर करू शकत नाही, सांग ना. तेव्हा जीवा आता लगेचच धक्क्याने पार्थकडे पाहतो आणि म्हणतो, नाही रे, असं काही नाही. पार्थ विचारतो, नक्की? तेव्हा जीवा हसूनच उत्तर देतो आणि म्हणतो, हो रे नक्की. मग आता मनातच पार्थ हा विचार करतो, जीवा हे बघ, तू सांगितलं नाही तरी मला समजतंय तुझा आणि नंदिनीचा हा डिवोर्स होणार आहे. तेव्हा जीवा विचारतो की दादा मला तुला एक विचारायचे, खरंच विचारू का रे? तेव्हा पार्थ म्हणतो, विचार ना.
तेव्हा जीवा म्हणतो की सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी तू असं अचानक का उठला बरं पूजेवरनं, आणि सगळ्यांसमोर तू असं का विचारलं मला की जीवा तुला हे सगळं मान्य आहे का म्हणून. मग आता पार्थ जरा गडबडतो आणि उठूनच म्हणतो, काय आहे ना ते लग्न झाल्यापासून काव्या माझ्याबरोबर आणि घरच्यांबरोबर जे काही वागल्या, अरे ते पूजेला बसल्या बसल्या मला असं आठवलं आणि मला राहवलंच नाही. आणि ज्या परिस्थितीत तुझं आणि नंदिनीचं लग्न झालं, पण आय एम सॉरी, मी खूप विचित्र रिॲक्ट झालो, आय एम सॉरी. मग आता जीवास त्याला समजावतो, दादा जे झालं ना ते झालं, पण तू आतून किती हल्ला आहेस ना हे मला जाणवतंय, मला समजतंय. मग आता पार्थ हा प्रेमानेच जीवाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, जीवा माझ्या बाबतीत हे जाणवलं रे, पण तू तर अगदी जाणवूसुद्धा देत नाहीयेस. अरे असं करू नकोस, मी तुझा मोठा भाऊ आहे. हे बघ, तुझ्या मनात जे दुःख आहे, जी सल आहे, तुझा जो आनंद आहे तो तू आधीसारखा माझ्याबरोबर हक्काने शेअर कर ना प्लीज. अरे मी त्याच्यावर असं सोल्युशन नाही देऊ शकलो ना तरीही बोलून असं मोकळं झाल्यासारखं वाटेल. अरे तू माझ्याशी बोलतोस ना, मग निदान समाधान तरी राहील. आपल्या दोघांमधला संवाद अजिबातच कमी व्हायला नको. अरे प्लीज माझ्याशी बोलत जा, असं अगदी तळमळीने पार्थ म्हणतो. तेव्हा जीवा म्हणतो, दादा अरे तू काय वेडा आहेस का आणि रडतोस काय रे, मी तुझ्याशी बोलत नाहीये याचा एवढा त्रास होतोय का तुला. तेव्हा पार्थ म्हणतो, हो होतोय त्रास मला. अरे मधल्या काळात तर आपण बोलत नव्हतो ना तेव्हा येऊन असं वाटायचं तुला असा जोराचा पंच मारावा, पण तेवढा तरी हक्क राहिला आहे की नाही हाच विचार करून मी आपला बिचारा गप्प बसायचो. मग आता झालं बोललास. अरे काय बोलतोस तू दादा, माझा मोठा भाऊ आहेस तू, अरे तू हक्काने तुला हवं ते करू शकतोस. मग आता पार्थ लाडानेच त्याचे असे केस विस्कटतो. तेव्हा जीवा म्हणतो, दादा हे बघ तू काही पण कर पण असे माझे केस विस्कटू नकोस, असा मुळूमुळू रडू नको परत. तेव्हा पार्थ विचारतो, का रे. मग आता जीवा म्हणतो, कॉमेडी दिसतोस. तर आता पार्थ म्हणतो, हे बघ जेव्हा वाटेल ना तेव्हा माझ्याशी येऊन बोल, येशील ना तेव्हा आता तू फक्त आठवण काढ, जीवा हजरच असेल. असं आता जीवा म्हणतो. दोघेही भाऊ आता एकमेकांमधील जो अबोला असतात तो सोडून टाकतात आणि एकमेकांना मिठी मारतात. तर दुसरीकडे नंदिनी आता कपड्यांच्या घड्या घालते आणि त्या कपाटामध्ये व्यवस्थित ठेवत असते. त्याचवेळी तिला आता रम्याचं बोलणं आठवतं की कशाप्रकारे रम्या ही काळजीने पिहूच्या रूममध्ये गेली होती, पण मला तसं वाटत नाही आहे. पण पिहूवरती नंतर एवढी चिडली का असेल, पिहूला फिट्स येण्याचा रम्याशी काही संबंध तर नसेल ना, असं म्हणून ती तेथे असणारे कपडे काही बाजूला करते. तर त्यामध्ये तिला डिवोर्स पेपर दिसतात की कशाप्रकारे जीवाचा आणि माझा आता डिवोर्स फाईल झालाय. त्यानंतर आता ते डिवोर्स पेपर घेऊन ती आता शांतपणे तेथे बसते. तिला त्या कोर्टातील सर्व प्रसंग सर्व क्षण आता आठवू लागतात, त्यामुळे ती अगदी उदास होते आणि डिवोर्सचाच विचार करत असते. त्यानंतर आता जीवा तेथे येतो आणि नंदिनीला असं शांत बसलेलं पाहतो आणि विचारतो, काय ग एवढी शांत का बसलीस. तेव्हा ती फक्त आता अशी मान हलवते आणि काही नाही असं सांगते. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, अगं माणसाने ना बोलून मोकळं व्हावं, त्यामुळे मन हलकं होतं आणि समोरच्या बरोबर संवादही घडतो. तेव्हा नंदिनी उठते आणि जीवाला विचारते, आत्ता संवाद साधायचा आहे का तुम्हाला, पण तुम्हाला माहीतच असेल ना परीक्षेला उशिरा पोहोचलो की पेपर हा सुटतो आणि झाडांना पाणी नाही घातलं तर झाडं सुकतात आणि खोली नियमित नाही आवरली की पसारा मात्र तसाच राहून जातो. तसाच संवादसुद्धा अगदी वेळीच साधायचा असतो, म्हणजे मग अशी कोर्टाची पायरी कधीही चढावी लागत नाही. तेव्हा तू टेन्शनमध्ये दिसली म्हणून मी विचारलं, असं जीवा म्हणतो. तेव्हा नंदिनी सांगते, अहो पण मी टेन्शनमध्ये का आहे हे विचारा ना मला एक कळत नाही, एवढं सगळं होऊन देखील तुम्ही एवढे रिलॅक्स कसं राहू शकता. तेव्हा जीवा विचारतो, तुला असं का वाटतं की मी अगदी रिलॅक्स आहे. अगं ज्या गोष्टींमुळे तुझ्या मनामध्ये गोंधळ सुरू आहे ना त्याच गोष्टींचा मला प्रचंड त्रास होतोय, पण तो त्रास ते टेन्शन हे सगळं घेऊन मी घरच्यांसमोर असा नाही ना वावरू शकत आणि आईबाबांना डाऊट येईल, कळेल त्यांना, आणि म्हणूनच मी अगदी रिलॅक्स आहे हे दाखवावं लागतंय. तेव्हा नंदिनी आता विचारते, अच्छा असं आहे का, पण ही तारेवरची कसरत रोज रोज करताना घुसमट नाही होत का तुमची. तेव्हा तो आता म्हणतो, होतीये ना, प्रचंड होतीये. अरे आता सुद्धा मी पार्थदादाला शर्ट द्यायला गेलो होतो, मी अक्षरशः त्याच्या नजरेला सुद्धा नजर नाही मिळवू शकलो
आणि मला हे खूप जड जात होतं. आजपर्यंत अशी एकही गोष्ट झालेली नाहीये की जी मी त्याच्याशी शेअर केलेली नाहीये, की त्याला सांगितलेली नाहीये. आणि आज मी डिवोर्स घेतोय हे कसं सांगू त्याला, असा तो नंदिनीला आता विचारू लागतो. अगं तो काय रिॲक्ट करेल ना या विचारानेच मला खूप भीती वाटतीये. तेव्हा नंदिनी मात्र आता विचारात असते. त्यानंतर जीवा म्हणतो, हे बघ, या सगळ्याच गोष्टींमधून तू सुद्धा सफर करतीयस आणि हे मला माहीत आहे. आता आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगितलं नाही या गोष्टीचं तुला गिल्ट वाटतंय ना, तर मग ठीक आहे, चल आत्ता जाऊयात आणि आपण त्यांना सगळं सांगूयात. तेव्हा नंदिनी विचारते, आत्ता? मग चला सगळं सांगूयात आपण त्यांना आत्ता. मग आता ती म्हणते, आत्ता कसं सांगू शकतो आपण, सकाळीच काय झालंय ऐकलं ना, सकाळीच नोटीस आली आहे, शाहूवाडीतील त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात आली आहे. आणि एवढी आनंदाची बातमी असताना आपण त्यांच्या सुखाला असं गालबोट लावायचं आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, हे तुझं असं असतं, हे बघ तुला डिवोर्सबद्दल सुद्धा त्यांना सांगायचं आहे आणि त्यांच्या सुखाला गालबोट लागलेलं सुद्धा तुला नको आहे. मग मी काय करायचं यामध्ये? अगं आपल्याला कधीतरी सांगावं लागणारच आहे ना, आणि किती दिवस आपण असं आजचं मरण उद्यावर ढकलणार आहोत. मग आता नंदिनी म्हणते, मला नाही माहीत जीवा, मला खरंच नाही माहीत. पण जेव्हा जेव्हा आई माझ्यासमोर येतात आणि मला म्हणतात ना, नंदिनी तू आहे या घरात म्हणून कसं सगळं काही अगदी सुरळीत सुरू आहे, तेव्हा खरंच खूप मला अस्वस्थ व्हायला होतं. मलाच कळत नाही की मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगू की आई मी फार कमी दिवस या घरात असणार आहे. या खोटेपणाचा आता मला खूप त्रास होतोय जीवा. अहो आईबाबांच्या किती अपेक्षा आहेत माझ्याकडनं, आणि जेव्हा त्यांना समजेल ना की आपण दोघेही डिवोर्स घेतोय आणि मी या घरातून निघून जाणार आहे, ते काय विचार करतील आणि त्यांची काय मतं असतील माझ्याबद्दल, या सगळ्याचाच विचार करून मला खूपच त्रास होतोय जीवा. हे लग्न करून मी अगोदरच नात्यामध्ये अडकले होते आणि आता त्याच नात्यातून सुटका करून घेत असताना त्याच नात्यात अडकल्यासारखं झालंय मला, असं म्हणून नंदिनीच्या मनातील दुःख आता जीवाला समजतं. बिचारी खूप रडू लागते. तेव्हा जीवाला सुद्धा वाईट वाटतं. मग तो म्हणतो, नंदिनी हे बघ. मग नंदिनी आता त्याच्याबरोबर जरा तुटकपणेच वागते आणि म्हणते, नाही जीवा आता बस झालं, आय एम सॉरी, पण मला आता तुमच्याकडून कुठलाच आधार नको आहे आणि कोणताही सपोर्टसुद्धा नको आहे, असं म्हणून ती जीवाला टाळते. आता फक्त योग्य वेळ बघून मला आईंशी बोलायचंय, कारण या घरात ना मी फार काळ नाही थांबू शकणार आता. मग काही वेळानंतर कल्पना तेथे येते आणि म्हणते, ताई हो मानिनी ताईंनी तुम्हाला बोलवले. मग नंदिनी म्हणते, हो आले हा, असं म्हणून ती जीवाकडे पाहते आणि मग तेथून जाते. त्याच वेळी आता जीवाला खूप वाईट वाटतं, पण त्याचाही आता नाईलाज झालेला असतो. इकडे मानिनी ही फोडणी देत असते. त्याच वेळी आता नंदिनी तेथे जाते. मानिनीला जोराची शिंक येते म्हणून नंदिनी विचारते, आई अहो काय झालं, सर्दी वगैरे झाली की काय तुम्हाला? अगं आपला एक्झॉस्ट फॅन आहे ना तो बंद पडलाय, त्यामुळे आता फोडणी घातली की इकडे माझी शिंक सुरूच झाली म्हणायचं. मग नंदिनी हसते आणि म्हणते, मी इलेक्ट्रिशियनवाल्याला फोन करते आणि आपला जो एक्झॉस्ट फॅन आहे ना तो नीट करून घेते, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, चालेल ना? मग आता मानिनी म्हणते, हो बाई, आता तू आहे म्हटल्यानंतर तशीही मला काळजी करण्याची गरजच नाही. तेव्हा नंदिनी अगदी धक्क्यानेच मानिनीकडे पाहते. नजर जरा वेगळंच काहीतरी सांगते म्हणून मानिनी विचारते, काय ग नंदिनी, तू असं अचानक का पाहिलंस माझ्याकडे? तू जरा घाबरलेली पण दिसतीये, काही टेन्शन आहे का तुला, काही प्रॉब्लेम आहे का, मला सांगू शकतेस तू? मग आता नंदिनी म्हणते, नाही हो आई काही नाही, पण तुम्ही मला असं बोलवलं कशाला? तेव्हा मानिनी म्हणते, अगं काही नाही, झालं काय ना, कालपासनं ताक खूप उरले, कढी बनवायची का, कारण मागच्या वेळी ना तू छान फोडणी देऊन कढी केली होती, मग म्हटलं तुला वेळ असेल तर तू बनवशील का? तेव्हा नंदिनी हसतच म्हणते, हो आई करते की. मग आता मानिनी पुढे सांगू लागते, अगं मी ना आपल्या पिहूसाठी पेज बनवते, तिला जिऱ्याची फोडणी घालून केलेली पेज खूप आवडते आणि मंजूताईंनी केलेली पेज तिला आवडत नाही, तिला माझ्याच हातची फक्त पेज आवडते आणि पेज झाली ना मी तुझ्याकडे देईल हा, म्हणजे तू कसं गोडी गुलाबीने तिच्याशी बोलून तिला खाऊ पिऊ घालशील. तरीही नंदिनी आता विचारातच असते. मग मानिनी खूप वेळ तिच्याकडे पाहते आणि विचारते, ए नंदिनी अगं काय झालं ग तुला? अगं तुझं लक्ष आहे की मी आपली अशी एकटीच बडबडतीये? नंदिनी म्हणते, हो मी ऐकतीये ना तुम्ही बोलतेच, मी जरा ना पिहूचा विचार करतीये.
मला ना तिची खूप म्हणजे खूप काळजी वाटते. काय या मुलीने मनात घेतलंय ना काही कळतच नाहीये. आणि असं काय ऐकलंय तिने जेणेकरून तिला एवढा त्रास होतोय, जे तिला आपल्याला सांगायचंय पण नीट सांगता सुद्धा येत नाहीये. आणि तिच्या मनात नेमकं काय टेन्शन सुरू आहे हे जर आपल्याला समजलं ना तरच प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता येईल. तेव्हा मानिनी म्हणते, हो खरं आहे, पण खरंच तू याच गोष्टीचं टेन्शन घेतलं आहे का, असं नंदिनीला ती जरा स्पष्टपणे विचारते. तेव्हा नंदिनी धक्क्यानेच मानिनीकडे पाहते, कारण नंदिनीचा मनामध्ये नक्की काय आहे हे मानिनीला कळतच नसतं आणि तेच सतत ती विचारण्याच्या प्रयत्नात असते. कारण नंदिनी पिहूचं तरी एवढं टेन्शन घेणार नाही आणि तिच्या चेहऱ्यावर जरा वेगळंच काहीतरी एक्सप्रेशन आहेत हे सुद्धा मानिनीने ओळखलेलं असतं. असं मानिनीने विचारल्यानंतर आता नंदिनीला धक्का बसतो आणि तिला ते डिवोर्स प्रकरण पुन्हा आठवतं. कशाप्रकारे आम्ही दोघांनी डिवोर्स घेतलाय पण आईंना कसं सांगावं हे कळत नाही. आणि याच विचारात जेव्हा ती असते ना तेव्हा मानिनीला समजतं नंदिनीच्या मनात वेगळंच काहीतरी आहे आणि ती आपल्याला सांगत नाहीये, आपल्याबरोबर शेअर करत नाहीये. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी कल्पनाला सांगते, रूममध्ये टेबलवर आनंद निवास एक फाईल आहे, तेवढी घेऊन या. मग कल्पना ती फाईल घेते, त्याच्या खालीच नेमके डिवोर्स पेपर असतात आणि त्यासोबत ती पेपरसुद्धा घेऊन निघालेली असते. तर जीवा तेथेच फोनवर बोलत असतो. दुसरीकडे पार्थ म्हणतो, आता मला एकटेपणाची सवय करायला हवी, कारण काव्य इथे नाहीये. आता हीच एक चांगली संधी आहे बहुतेक. मी आता जाऊन ना आईशी बोलतो अगोदर. तेवढ्यातच कल्पना मानिनीकडे येते आणि लगेचच ती तर निवासची फाईल मानिनीकडे देते. तेव्हा मानिनीकडे ते डिवोर्सचे पेपर सुद्धा असतात पण ते फाईलच्या खाली असतात. तर आता नेमके ती ते पेपर्स पाहते आणि तिला प्रचंड असा धक्का बसतो. तर नंदिनी किचनमध्ये काम करत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.